तुम्ही हे नक्की ऐकलं असेल की इंडेक्स फंड घ्या आणि चिल करा. हे सांगायला खूप स्मार्ट वाटतं, पण खरंच ते सोपं आहे का तेच बघूया. आता इंडेक्स फंड म्हणजे काय? तर इंडेक्स फंड एक बास्केट असते आणि त्या बास्केटमध्ये तुम्ही पॅसिव्हली इन्व्हेस्ट करताय. चार्जेसचं टेन्शन नाही, ॲक्टिव्ह तुमचं इन्व्हॉल्वमेंट नाही आणि रिटर्न्स तुम्हाला चांगले मिळतात. पण इथंच खरा ट्विस्ट आहे. इंडियासारख्या मार्केटमध्ये जी इन्फॉर्मेशन आहे ती इमिजिएट प्राईसमध्ये रिफ्लेक्ट होत नसते आणि म्हणून काही हिडन जेम्स असतात, त्यांना इम्प्रूव्ह होण्यासाठी स्कोप असतो. आता त्याचं एक्झाम्पल म्हणजे तुम्ही कोणताही स्मॉल कॅप घ्या, मागच्या 5 वर्षामध्ये सगळ्या स्मॉल कॅपने इंडेक्स फंडला बीट केलं आहे आणि हेच स्मार्ट इन्व्हेस्टर करत असतील. वॉरेन बफेटचं म्हणणं आहे की डोंट जस्ट ॲक्ट स्मार्ट, ॲक्ट कन्सिस्टंट. आणि स्मार्ट इन्व्हेस्टर हेच करतो. पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंटमध्ये डिसिप्लिन आणि ॲक्टिव्ह इन्व्हेस्टमेंटमध्ये कन्व्हिक्शन. तुम्ही काय करताय? ॲक्टिव्ह की पॅसिव्ह? कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.